इकडे 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 दिलंय का? ए, अरे. दिलंय का? हा? ए अप्पर चल ना, किती टाइमपास करतोय भाई, आण ना त्याला बाहेर. हे बघ अरे किती वेळ लावतो, रॉकी पण आलाय यार. अरे आपण ये ना बाबा. हा बघ टाइमपास भाई. काय करत होतात, काय करत होतात? तू इथे? हे बघ दिव्याताई, चंदन इथे असण्याबद्दल तुला काही बोलायचं असेल ना तर आम्हाला काही ऐकायचं नाहीये. हा आम्हाला खूप काम आहे. चल रे. नाही नाही नाही, मला ते बोलायचं नाहीये, मी दुसरं काहीतरी बोलायला आलो. मग काय बोलायला आले? ऍक्च्युली आज माझ्याही बहिणीचा वाढदिवस आहे ना. तुम्ही असं का बघताय सगळे? हो, मी वागले असेन शिवाशी चुकीचं पास्ट मध्ये, पण आता मला माझ्या माणसांची किंमत कळलीये. तुम्ही सगळे काहीतरी करताय तिच्यासाठी, मग मला काहीच करता येत नाहीये. माझी तर सख्खी बहीण आहे ती. तुला काय करायचंय? दिव्याताई, म्हणजे तुला खरंच मदत करायची आहे की डोक्यात काही तुझ्या? नाही नाही, अरे असं का बोलतोय? मला कळलंय की मी काही वाईट केलं तर माझ्या बरोबरच वाईट होतंय आणि मला या गोष्टीचा खरंच खूप पश्चाताप आहे. म्हणून तर मी आले ना इथे. हे बघ आता आम्ही तयारीला चाललोय, तर दिवसभरात तू भेटून घे तिला, कारण संध्याकाळी नसेल. हा, काय आहे संध्याकाळी? त्याच्याच तयारीसाठी आम्ही चाललोय. काय आहे? हो, खूप छान कमाल प्लॅन केलाय तुम्ही. मी एक छोटीशी हेल्प करू का? एक दुकान आहे सानिका नावाचं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या घ्यायच्या आहेत ना, तुम्ही तिथे जाऊन घ्या. तिथे तुम्हाला सगळं मिळेलही आणि डिस्काउंट पण मिळेल. हो, थँक्स दिव्याताई. अरे थँक्यू कशाला, माझी पण बहीण आहे ती. आणि अजून काही लागलं तर मला सांगा. ठीक आहे, आम्ही निघतो आता, आम्हाला जायचं. हा, सानिका नावाचं ऑल द बेस्ट. अजी, कशा आहात? तुमच्या राज्यात एकदम भारी चाललंय आणि तुमचे आशीर्वाद आहेत म्हणल्यानंतर काय आणखीन, है का नाही? हा, आता फक्त एक इच्छा आहे, मांडीवर पंटू किंवा पंटी काहीतरी खेळवायचंय. म्हणजे काय, ते एकदा बघितलं की डोळे मिटायला मोकळं हो, है का नाही? अजी, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि अहो, आमचे आशीर्वाद कशाला? खरं तर आम्हाला आणि आमच्या मुलांना तुमचे आशीर्वाद हवेत, नाही का सीता? हो अगदी. शिवाचा वाढदिवस साजरा होतोय, आनंद वाटत असेल ना तुम्हाला? म्हणजे काय हवं, तुम्ही तिचं एवढं कौड कौतिक करताय म्हणल्यानंतर आनंद होणारच की. सीताई, तिला आवडणारी माणसं जर तिचं कौड कौतिक करतायत तर आनंद होणारच की. पण आहेत कुठं दोघ जण? हो, थांबा मी बघून येते. एक मिनिट. आज एवढा स्पेशल डे आहे दोघांचा, त्यात डंबोने अजून स्पेशल केलाय. काहीतरी प्लॅनिंग वगैरे चालू असेल म्हणून लेट होत असेल. ठीक आहे, जाऊ दे. अरे पण म्हणून काय झालं? त्यांना बोलवायला तर हवंच ना. हो ना. आशो, ओ माय गॉड शिवा. गाइस, प्रेझेंटिंग शिवा. शिवा किती सुंदर दिसतेस ग. आई, तू रडतेस का?
नाही अगं रडत नाहीये वेडाबाई, हे आनंदाने पाणी आलंय डोळ्यात. आजपर्यंत तू तुझा वाढदिवस कधीच साजरा केला नाही, पण आज मागचं सगळं विसरून तू पुढे जायचा प्रयत्न करतेस ना, म्हणून आनंद झालाय. आणि हो फक्त मला नाही तुझ्या पप्पांना सुद्धा आनंद झालास. आनंद म्हणायचा बरं का, आणि डोळ्यातनं टिप काढायची. भाऊ तुम्हाला सांगते, आमच्या वंदींना ही सवयच आहे, सारखे टिप काढत बसायचं डोळ्यातनं. आता डोळे पुसकी. माझ्या लेकराला माझीच नजर लागायची. थांब पीठ लावत. आजी फक्त तुमचीच नाही, मला वाटतं आपल्या सगळ्यांची नजर लागेल. एवढी सुंदर दिसते ती आज. हो खरंच. आजी पाया पडते. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. अरे बाप रे आशू. चला आता औक्षण करून घेऊया. मी ताट आणते. ये, बस इथं. आयुष्यमान भव. वंदे दीदी की काय आता? तुझ्या आवडीचा खाऊ. समद तुझ्या आवडीचं आणलंय बरं का. हे समदे डबे दिसत आहेत का नाही ते. खरं म्हणजे कितीही मोठे मोठे गिफ्ट मिळाले तरी माहेरून जे गिफ्ट मिळतं ना ते सगळ्यात सुंदर गिफ्ट. एकदम खरं आहे भाऊ, एकदम खरं आहे. ए, थांबा थांबा थांबा. अभी लाएंगे मेरे गिफ्ट. थांबा. अरे बाप. अगं बाई. आई 1 मिनिट ये ना माझ्यासोबत. हे माझ्याकडून हॅपी बर्थडे. आणि खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. चला आता फायनली सगळ्यांचे गिफ्ट घेऊन झालेत वाटतं ना. ए नाही 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 ऐक, माझ्या राहिलेत ना. हो का, बघत बसला होता. चल तू इकडे ये पटकनी. हे घे, तुला माझ्याकडून सरप्राईज. बापरे, एवढे सारे गिफ्ट. नशीब लागतं इतका प्रेम करणारा नवरा मिळाला. एवढे खुश नका हो, त्याने अजून खूप सरप्राइजेस प्लॅन केले. म्हणजे काय अजून? आहे आहे आता एक सगळ्यात स्पेशल गिफ्ट तर द्यायचं राहिलंय. हे आहे सगळ्यात स्पेशल गिफ्ट माझ्याकडून, आणि हे प्लीज आत्ता उघड. आता उघडू? हो.
घे. तुझ्या पप्पांनी ना इतकी वर्ष वाट बघितली आहे की माझी शिवा कधी हसेल आपल्या वाढदिवसाला, कधी सेलिब्रेट करेल. आणि आज तू सेलिब्रेट करतेस आणि हसतेस सुद्धा. त्यांना खूप आनंद होईल, कारण ना हा दिवस त्यांच्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे. कारण या दिवशी त्यांना तुझ्या रूपाने खूप मोठं गिफ्ट मिळालं आणि तुझ्या रूपाने त्यांना आनंद मिळाला. थँक्यू आशू. आणि शिवा, हे डंबोने स्वतःच्या हाताने बनवलंय हा. खरंच आशू, लय सुंदर आहे. अशू, आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच हे गिफ्ट्स आणि सरप्राइजेस सगळेच करतात, पण हे असं वाढदिवशी आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचं काम तू केलंस आणि समजून घेऊन तिला गिफ्ट दिल्यावर कोणतं गिफ्ट आवडेल या सगळ्याचा विचार करून गिफ्ट दिलंस. अहो भाऊ, मी काय फार नाही केलंय. तिच्यासाठी जे महत्वाचं असायला हवं ना ते तिच्या जवळ दिलं फक्त. थँक्यू आशू. आयुष्यातलं बेस्ट गिफ्ट आहे. काय घे. अरे आनंदाने तिचं पोट भरलं असेल आज. नाही नाही, आनंदाने वगैरे पोट नाही भरायचं. जेव. आज काय डंबोची नजर हटतच नाहीये तिच्यावरून. तू गप्प बस जरा, असं काही नाहीये. नाही कसं, सगळं लक्ष तर तुझं तिच्याकडेच आहे. अरे जेवणात लक्षच नाहीये तुझं. आई, त्याला एक कारण आहे आणि ते कारण असं आहे की मी बघतोय की शिवा खरंच खुश आहे ना का नाहीये. का काही झालं का? आशू, अरे खुश आहे ती. उगा नको तिला त्रास देऊ. नाही, मी काही नाही, त्रास नाही. आज खरंच खूप समाधानाने जेवते शिवानी. काय ग? हो, मला खरंच खूप आवडलंय. मनापासून खाते मी सगळं. व्हेरी गुड. हो, आणि डंबोने एवढे सरप्राइजेस प्लॅन केलेत तर मग. अरे मग काय, म्हणूनच तर खाते मी आणि मला खूप आवडलंय. तुम्ही दोघं एकमेकांची इतकी काळजी घेताय, एकमेकांवर इतकं प्रेम करताय, हे बघून आम्हाला समाधान वाटतंय. तुम्हाला कोणाची नजर लागू नये एवढंच वाटतंय. अरे हा आजी, ते शिवाला सरप्राईज द्यायचं होतं ना जेवतानाचं, ते राहिलंच आपलं. हो. बापरे, आता काय आहे? अगं थांब, कळेल तुला. अरे पण सांग ना. अगं कळेल ग. ए संपदा, जा घेऊन ये. आहेच. काय आहे? सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? तोच तर पॉइंट आहे ना ग सरप्राईजचा. संपदा, ये लवकर. हे आहे तुझं गिफ्ट. तू चौथीला झोपून. थांब, शिवासाठी स्पेशल आजीकडून आणि माझ्याकडून सरप्राईज. पाठवड्याचा रस्सा. मग शपथ, मला खूप आवडतो हा. म्हणूनच तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे, एक्स्ट्रा. थँक्यू. शिवाचा आणि शिवाच्या बाबांचं फेवरेट आहे. हा, वा अशू, क्या बात आहे. वा भाऊ, मला खरंच आशूकडून धडे घ्यावे लागतील असं वाटतंय. हा, तू घे. अहो, पण तुम्हाला 25 सरप्राईज पुरणार नाही तर? 25? तुला तर 20च देणार ना मी. तुम्हाला अजूनही 20तलीच वाटतेस.
ए, थांबा 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 असेच हसत राहा. एक देसाई आणि पाटील फॅमिलीचा पटकन एक सेल्फी काढूयात या. बघा इथे. अरे आशू काय काय तू आतमध्ये जायचं सरप्राईज. आणि तू मी दुसरं सरप्राईज. अरे पण आशू हे तू किती काय काय करतोय सारे. ग तुझा वाढदिवस आहे आज आणि आज असा एकही क्षण नाही येणार जेव्हा तुला वाईट वाटेल किंवा तू दुःखी होशील. कळलं? आशू पण अरे केवढं करतोयस तू. आधीच एवढं सगळं केलंयस आणि आता ग तू गेली 12 वर्ष तुझा बर्थडे सेलिब्रेट नाही केलायस. मग ते सगळं भरून काढणार आहे मी आज. ए ऐक ना प्लीज, डोळ्यात पाणी नाही आज. कळलं? पण आपण असे दारात का उभे होत. कारण तुला जायचं एकटीला आतमध्ये. म्हणजे आतमध्ये तुझे गिफ्ट्स आहेत. टोटल 10 गिफ्ट देणार होतो, त्यातल्या 9 गिफ्ट आतमध्ये आहेत. एक गिफ्ट नंतर देईल. आशू तू हे सगळं मित्र म्हणून करतोयस की तुला काय तुला सांगेन ना मी सगळं. हा सगळी उत्तरं मिळतील तुला. अरे मी एकाच प्रश्नाचं उत्तर विचार. तेही मिळेल पण नंतर. आधी तू आज जा. तुझी गिफ्ट बघ. थोड्या वेळाने तुला मांजा पिकअप करायला येईल, त्याच्याबरोबर तू ये. पण कुठे. त्याला माहिती आहे ग, तो तुला घेऊन येईल. आणि आतमध्ये एक सरप्राईज आहे, तुला कळेल गेल्यावर. ओके. आशू हे सगळं करायची खरंच काही गरज नव्हती. ऑफकोर्स आहे. जा आता आतमध्ये जा पटकन. आता मला निघायला हवं. चलो बाय बाय. आशू प्रेमात पडलायस ना माझ्या. चल गे. मस्तीत बागडणारी बिनधास भिरभिरणारी मस्तीत बागडणारी बिनधास भिरभिरणारी बघता बघता स्वप्नाची चाहूल देऊन गेली मोक्यावरी भिडणारी नाट्यावरी नडणारी बघता बघता प्रेमाची फुंकर घालून गेली हुर हुर लावून ती निसटून गेली कशी हळूहळू भिनणारी जणू नशा मन माझं फुलतय अनभुलतय दरवळतय तिच्यासाठी कसं झुलतय कधी फसतय विरघळतय तिच्या काळ्या भर डोळ्यातल्या तळ्यामध्ये खोल खोल बुडतय तरी हसतय मनातलं सारं सांगणार तर तिनंच म्हटलं आय लव्ह यू बाबरलो मी गांगरलो मी माझं चालं मला हसू तिची माझी हटके लव्ह स्टोरी तिचा स्वॅग तिची स्टाईल लय भारी प्रेमात पडलो तिच्या चुकलो तर सावरते ती आमच्या स्टोरीत हिरो ती झालो तिच्यावर फिदा तिच्या नजरेच्या एका इशाऱ्यात मन माझं गडबडतंय कसं होतंय मन माझं फुलतंय अनभुलतंय दरवळतंय तिच्यासाठी कसं झुरतंय कधी फसतंय विरघळतंय तिच्या काळ्या भोर डोळ्यातल्या तळ्यामध्ये खोल खोल बुडतंय तरी हसतंय मन माझं फुलतंय अनभुलतंय दरवळतंय
तिच्यासाठी कसं झुरतय, कधी फसतय विरघळतय. आशू